हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणून घेऊया. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत. या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल मोजमाप साधने, वापर आणि त्यांची ॲप्लिकेशन्स ओळखण्यासाठी, मार्किंग टूल्स वापर आणि त्यांची ॲप्लिकेशन्स ओळखण्यासाठी. चला तर सुरू करूया. मार्किंग ऑफ किंवा लेआउटचं काम आहे एखाद्या कार्याच्या स्थानाला हायलाइट करणे आणि कामादरम्यान मार्गदर्शन प्रदान करणे. मार्किंग आउट पेन्सिल किंवा स्क्रायबर इत्यादीचा वापर करून केला जातो. लाकडाचे काम करणाऱ्या तंत्रज्ञाची पेन्सिल. याची पेन्सिल सामान्यपणे एक ओव्हल क्रॉस सेक्शनची असते. याला छिन्नीने धार लावली जाते. अचूक कामासाठी पेन्सिलचा उपयोग केला जात नाही. HB, H आणि F वर खुणा करण्यासाठी पेन्सिलची हार्डनेस अगदी योग्य असावी. मार्किंग नाईफ. याला स्टीलपासून बनवलं जातं, ज्याच्या एका कडेवर टोक बनवलेलं असतं आणि दुसऱ्या कडेवर एक धारदार ब्लेड बनवलेला असतो. ब्लेड किंवा नाईफचा उपयोग तिथे केला जातो जिथे एखाद्या वर्टिकल शोल्डरला एखाद्या कर्व किंवा छिन्नीने कापण्यासाठी कापणी केली जाणार आहे. टोकाला अंतरांच्या निर्देशासाठी आणि रेषांच्या निर्धारणासाठी वापरले जाते. स्टील स्क्रायबर. एका स्टील स्क्रायबरच्या टोकाची धार जास्त हवी. याचा वापर लाईन्स खेचण्यासाठी केला जातो. यांना छिन्नी किंवा एका कर्वतीने कापले जातं. स्क्रायबरचा वापर एका दाभणासारखा नाही केला पाहिजे. याच्या हँडलला हातोड्याने मारू नका. मार्किंग गेज. मार्किंग गेजचा उपयोग फेस आणि किनाऱ्याच्या समांतर रेषांना चिन्हित करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ, रुंदी आणि जाडी मापण्यासाठी. गेजमध्ये स्क्वेअर, लाकडाची पट्टी किंवा बीम असते, ज्यावर लाकडाचा ब्लॉक किंवा स्टॉक स्लाइड होत असतो. या ब्लॉकला थंब स्क्रूचा वापर करून कोणत्याही आवश्यक मेजरमेंटवर बांधता येऊ शकतं. स्क्रू ढिला करून गेजवर सेट केला जातो आणि स्टॉक स्परपासून आवश्यक अंतरावर स्थानांतरित केला जातो. मेजरमेंट एका नियमाने घेतलं जातं. सेटिंगनंतर गेजिंग करताना स्क्रू आवळला जातो आणि स्टॉकला लाकडाच्या विरुद्ध मजबूतीने पकडून पुढच्या दिशेत ढकललं जातं. मॉर्टिस गेज. मॉर्टिस गेज मार्किंग गेजसारखाच असतो, फक्त यात 2 स्पर असतात. दोन्ही स्पर्सना वेगवेगळ्या अंतरांवर ठेवता येऊ शकतं आणि एका वेळी 2 पॅरलल लाईन्स मार्क केल्या जाऊ शकतात. हे हार्डवूड पासून बनलेलं असतं आणि बीमच्या शेवटी ॲडजस्टमेंट करण्यासाठी एक स्क्रू असतो. स्क्रू कोणत्याही एका स्परला वर खाली फिरवू शकतो आपल्या इच्छेनुसार. दुसरी बाजू बीमचा एकच पॉइंट बसवण्यात आला आहे, नाही म्हणून सामान्य मार्किंग गेज आहे. गेजचा वापर मॉर्टिसेस आणि टेनॉन मार्किंगसाठी केला जातो आणि पॅरलल लाईन्स वापरून तत्सम जॉईंट्ससाठी. कटिंग गेज. स्टेमच्या शेवटी स्क्रायबिंग नाईफला एका खिळ्याच्या मदतीने लावला जातो. खिळा ढिला करून नाईफची लांबी वाढवता किंवा कमी करता येते. रुंद फळ्यांवर या गेजने लिहिण्याच्या खुणा अंकित केल्या जाऊ शकतात. खाचा, रिबेट आणि डोव्हटेल्स बनवण्यासाठी या कटिंग गेजने खोल खुणा केल्या जाऊ शकतात. याने लाकूड आणि प्लायवूडची 3 मिलीमीटर जाडीच्या पातळ पट्ट्यांना कापणे शक्य आहे. पॅनल गेज. हे अगदी सिंगल मार्किंग गेजसारखे आहे, पण याची स्टेम आणि स्टॉक लांब असतो. स्टेमची लांबी 450 मिलीमीटर आहे. 150 मिलीमीटरहून जास्त लांब फळ्यांवर पॅनल गेजने स्क्रायबिंग खुणा बनवल्या जात आहेत. ट्रॅमेल पॉइंट. ट्रॅमेल पॉइंटचा उपयोग मोठे सर्कल्स आणि कंस बनवण्यासाठी केला जातो. 2 स्लाइडिंग पॉइंट्सना नर्लिंग स्क्रूने फिरवून एकमेकांपासून आवश्यक अंतरावर लाकडी बॅटन किंवा स्टीलच्या रॉडने बांधलं जातं. पॉइंटला बॅटन किंवा स्टील रॉडने बांधलं जातं. कधीकधी कोणत्या तरी एका टोकाला पेन्सिल लेडने बदललं जाऊ शकतं. विंग कंपस. यात स्टीलने बनवलेल्या डिवायडर म्हणजे पायाची एक जोडी असते. याच्या दोन्ही टोकांना टोकदार केलं जातं आणि वरून त्यांना खिळा किंवा स्क्रूने जोडलं जातं. त्यांना एक सेट स्क्रूच्या माध्यमातून आवश्यक त्रिज्येवर निश्चित केलं जातं. उपयोग: वर्तुळांचे कंस बनवण्यासाठी, मेजरमेंट स्टील रूलपासून जॉबपर्यंत स्थानांतरित करण्यासाठी, कर्व्हजना मार्क करण्यासाठी. रूलर किंवा स्टील रूल. याला लिनियर लेंग्थ मोजण्यासाठी आणि रेषा आखण्यासाठी वापरतात. कोलॅप्सिबल वुडवर्क टेक्निशियन्स रूल. याला झिगझॅग रूलही म्हटलं जातं. यात 10 तुकडे असतात जे एकमेकांना जोडलेले असतात. प्रत्येक तुकडा 10 सेंटीमीटर लांबीचा असतो आणि एकूण लांबी 1 मीटर असते.
या पट्टीने लांबची अंतरे मोजता येतात. काही पट्टींमध्ये दुसऱ्या बाजूस ब्रिटिश सिस्टम मेजरमेंटही सामील असतात. फोल्डिंग रूल, याला फूट रूलही म्हटलं जातं. यात 4 घड्या असतात आणि प्रत्येक घडी 6 इंच किंवा 150 मिलीमीटर लांबीची असते. याला प्लास्टिक किंवा मेटलच्या बिजगरीने जोडलेलं असतं. माप घेतल्यानंतर पट्टी दुमडून ठेवा आणि धुळीपासून वाचवून ठेवा. याला पाकिटमधून सहजपणे नेता आणता येतं. तुटीफुटीपासून वाचण्यासाठी या पट्टीच्या शेवटी मेपल क्लिप लावली जाते. टेप मेजरमेंट रूल, लांब मेजरमेंट घेण्यासाठी टेप मेजरचा उपयोग केला जातो. टेप स्टीलचा बनलेला असतो आणि टिकाऊ आणि अचूक असतो. जेव्हा याचा वापर नसतो तेव्हा टेप डबीत ठेवली पाहिजे. डिव्हिजन सेंटीमीटर किंवा इंचात केले जाते. इनसाइड आणि आउटसाइड मेजरमेंटसाठी टेप मेजरमध्ये एक स्लायडिंग एंड पीस असतो. कॉम्बिनेशन सेटचा वापर अनेक प्रकारच्या कार्यांसाठी केला जाऊ शकतो, जसं की लेआउट वर्क, मेजरमेंट आणि अँगल्स चेक करण्यासाठी. कॉम्बिनेशन सेटमध्ये प्रोटेक्टर हेड, स्क्वेअर हेड, सेंटर हेड आणि रूल असतो. प्रोट्रॅक्टर हेडला फिरवता येऊ शकतं आणि कोणत्याही आवश्यक अँगलवर सेट केलं जाऊ शकतं. प्रोट्रॅक्टर हेडचा वापर 1 अंशाची अचूकतेच्या आत अँगल्स मार्क करणे आणि मेजरमेंटसाठी केला जातो. याच्याशी जोडलेला स्पिरिट लेव्हल हॉरिझॉन्टल लेव्हलमध्ये लाकूड स्थापित करण्यासाठी उपयोगी आहे. स्क्वेअर हेडचं एक टोक 90 अंशावर आणि दुसरं टोक 45 अंशावर असतं. याचा उपयोग 90 अंश आणि 45 अंश अँगल मार्क करणे आणि तपासणीसाठी केला जातो. याचा उपयोग मशीनींवर वर्कपीस सेट करण्यासाठी आणि स्लॉटची खोली मेजर करण्यासाठी केला जाऊ शकतो. सेंटर हेड, याचा वापर पट्टीसोबत करून सिलेंड्रिकल जॉब्सचा केंद्र निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. कॅलिपर्स साधारण मेजरिंग उपकरण असतात, ज्याचा वापर स्टील रूलमधून मापाला वस्तू आणि वस्तूतून पुन्हा स्टील रूलमध्ये स्थानांतरित करण्यासाठी केला जातो. कॅलिपर्स अनेक प्रकारचे असतात, जे जॉईंट्स प्रकार आणि पायांच्या आकारावर अवलंबून असतात. जॉईंट्सचे प्रकार: सामान्यपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या कॅलिपर्समध्ये फर्म जॉईंट कॅलिपर्स आणि स्प्रिंग जॉईंट कॅलिपर्स असतात. रिकॅप: प्रशिक्षण सत्रामध्ये लाकूड कामातील मोजमाप, चिन्हांकित आणि चाचणी साधने ओळखणे आणि वापरणे समाविष्ट आहे. यात वुडवर्क टेक्निशियन्सची पेन्सिल, मार्किंग चाकू, स्टील स्क्रायबर, मार्किंग गेज, मोर्टाइज गेज, कटिंग गेज, ट्रॅमल पॉइंट्स, विंग कंपास, रूलर, टेप मापन नियमन आणि संयोजन संच यासारख्या विविध साधनांचा तपशील आहे. ही साधने लेआउट, मोजमाप आणि अचूक लाकूड कामासाठी कोन तपासण्यासाठी विशिष्ट हेतू देतात. पेन्सिल कडकपणा निवडणे, तीक्ष्ण करण्याचे तंत्र आणि व्यावहारिक अनुप्रयोग जसे की मॉर्टिसेस चिन्हांकित करणे, रेखाचित्र रेखाटणे आणि कोन मोजणे यासह योग्य साधन वापरावर सत्रात भर दिला जातो. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.